1 एप्रिल 2026 पासून E20 पेट्रोल मॅन्डेटरी करण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे 2023च्या ज्या आतल्या गाड्या आहेत त्यांच्यावरती इफेक्ट होऊ शकतो. E20 कम्पॅटेबल त्या गाड्या नाहीत, त्यामुळे त्यांच्यामध्ये 6 ते 7% पर्यंत मॅक्झिमम 10% पर्यंतही मायलेज ड्रॉपचं हे भेटू शकतं. बाकी 2023 नंतरच्या ज्या E20 कम्पॅटेबल गाड्या आहेत त्यांच्यामध्ये 1-2% हे होऊ शकतं, मायलेज ड्रॉप भेटू शकतो. बाकी हे मॅन्डेटरी का करण्यात आलेलं आहे? कारण याचं सरकार असं म्हणतंय ऑइल इम्पोर्ट कमी होत आहे, शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि जे पोल्युशन लेवल आहे ते कमी होतील. तर ग्राउंड लेवलला याचा खरंच फायदा होतोय का कंझ्युमरला? आणि नीती आयोगच्या रिपोर्टमध्ये हे सांगितलेलं आहे की मायलेज ड्रॉप तर होणारच आहे, पण याचं जे तुम्ही कंपन्सेट करायला ती E20 कम्पॅटेबल जर पेट्रोल असेल तर त्याच्यामुळे थोडीशी प्राइसिंग कमी पाहिजे. तर प्राइसिंग तर सेम आहे, पण E20 कम्पॅटेबल पेट्रोल आपल्याला भेटतंय जे की तेवढेच पैसे, जेणेकरून आपल्याला सर्व्हिसिंग पण जास्त आणि पार्टचे जे कॉस्टिंग आहे खर्च पण जास्त वाढतोय. तर तेवढ्याच कॉस्टमध्ये आपल्याला जास्त म्हणजे खर्च करायला लागतोय. बाकी तुमच्या गाडीचं E20 कम्पॅटेबल जर नसेल, 2023च्या आतली गाडी असेल, तर त्याच्यावरती जे फ्युल कंपोनंटचे इंजिन कंपोनंट आहे, बाकी फ्युल पाईप आहे, इंजेक्टर वगैरे आहे, ते रस्टिंग होण्याचे चान्सेस खूप आहेत आणि भरपूर सारे प्रॉब्लेम्स पण येत आहे. मायलेज ड्रॉप तर भेटतंयच. तर 2023च्या आतली जर गाडी असेल तर याच्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेऊ शकता? फ्युल ॲडिटिव्ह वगैरे तर आहे. तर पूर्ण मी लिस्ट बनवलेली आहे. तुम्ही कमेंट करा, लिस्ट तुमच्या DM मध्ये भेटून जाईल. याच्यासाठी तुम्हाला फक्त अकाउंटला फॉलो करायचंय. आणि 2009 नंतरच्या फक्त होंडाच्याच गाड्या E20 कम्पॅटेबल आहेत. बाकी मारुती आणि रॉयल एनफील्ड सारखे गाड्यांचे ब्रँड पण जे हे येतं किट बनवत आहे, जेणेकरून त्यांच्या गाड्या हे E20 कम्पॅटेबल बनवता येतील 2023च्या आतल्या. बाकी हे होणार होतं 2030 पर्यंत, पण लवकर झाले. याच्यावरही काही बोललेलं नाहीये कोणी, म्हणजे आवाज उठवायचा गेला तर दाबताय. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.